श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री लक्ष्मी नृसिंहाय नमः, श्री गुरुदेव नमोस्तुते. हरी ओम नमः शिवाय. यश द्यावे नमितोपाय, कृपेविना तुझ्या उपाय अपाय होती सर्व ते. देव माझा सांब भोळा, भक्तांवरी करीतो लळा, सर्व सुखाचा पिकवी मळा, ऐसा असे शिवशंकर. यथाशक्ती यथामती निष्ठापूर्वक करिता भक्ती, साह्य दया ही शिवशक्ती भक्तांपाठी असे उभी. प्रसन्न व्हावे महेश्वर, प्रार्थितो हा तुझ किंकर, मस्तकी असे अभयकर, ग्रंथ संपूर्ण व्हावया. ऐका ऐका श्रोतेजन, पुढील सारे वर्तमान चित्त एकाग्रते करून पुढे स्वामी काय करीती. गताध्यय असे कथिले, वन्यनरासी अभय दिले, श्रीसमर्थ उपदेशिले, ईश्वरसेवा करावया. नृसिंहस्वामी यती थोर, जणू श्रीदत्त योगेश्वर, जगदुद्धारार्थ अवनीवर पुनश्च होती अवतीर्ण. वनांतुनी ते यती निघाले, हिमपर्वती मग पातले, पवित्र गंगातीय वसले, विशाल एका गुह्यत. हिमाद्री पर्वत अति महान, पावन स्थल त्या समान, शिव पार्वती वसती स्थान, ऐसे विख्यात भुवरी. दिव्योदात्त ते हिमंदाचे, रूप वर्णिल कोण साचे, रक्तवर्ण ते किरण खिचे, चुंबिताते हिमशिखरे. नदनद्यांचे उगमस्थान, वनौषधींचे अधिष्ठान, तपस्व्यांचे वसतिस्थान, पवित्र ऐसा हिमालय. हिमंदाच्या दऱ्यांतुनी अनेक तपती महामुनी, ऐशी महती जन्य वन्य पसरली हे विख्यात. थोर परमार्थ साधावया, सामर्थ्य हवे असावया, यास्तव साधन करावया, मुनी बसती हिमालय. असंख्य संवत्सर झाली, ऋषींनी साधने घोर केली, सामर्थ्य शक्ती ती वेचिली, धर्म रक्षावयास्तव. भारताचा मानदंड असे हिमाचल तो प्रचंड, संरक्षिली ती अखंड उत्तरसीमा देशाची. सुराम्य ऐशा हिमाचलीय, स्वामी बैसले शिलातली, विलोकिता ते भोवताली, तल्लीन झाले निजरूप्य. रविबिंब येता वरी वरी, प्रकाशल्या दिशा चारही, विहंग जाती रवी सामोरी, गात गीते मनोहर. हळूहळू पशु पक्ष्यांचा, तैसेची तेथल्या वनचरांचा, जीवनक्रम सुरुसाचा, जाहला किय आनंदे. प्रचंड शिलाखंडावरी, तेजःपुंज मूर्ती गोजिरी, स्वामी असता त्या समोरी घडली घटना विचित्र. चीनी जोडपी 2-3, औषधीस्तव धुंडीती वन, अवचित केले पदार्पण, स्वामी समीप तयांनी. कौपिनधारी मूर्ती उघडी, हिमपर्वतीय असता थंडी, न भरे किय त्या हुडहुडी, सुस्थिर बघती चीनी तया. चीनी करीती अति कुचेष्टा, असे कोण हा की करंटा, जादू टोणा करण्या मोठा, इथे बैसला दिसतो हा. परंतु यासी भीतो कोण करील कैसे हा नुकसान, उन्मत्तपणे असे म्हणून, विकट हास्य ते केले तय. आले चीनी मग वृक्षातळ्य, होते स्वामी शिलातली कामक्रीडा करू लागली, करीती चेष्टा स्वामींची. हीन हेतू जाणूनी मन्य, प्रायश्चित्त त्या द्याया वन्य, चमत्कार तो योगी यांनी जागीच केला विलक्षण. स्त्रीस केले तये पुरुष, पुरुषास देती स्त्री स्वरूप, विचित्र सारे बघता खूप, ओढे गाळण भीतीनेय. लाज चिन्यांसी वाटे अति, तैशीच गमे तया भीती, शरण निघाले स्वामींप्रती, करू लागले आक्रोश. धावा पावा हो आम्हांसी, करीतो आम्ही याचनेसी, मूळ रूपे ती आम्हांसी, सत्वर द्यावी हे देवा. ऐशी कुचेष्टा करणार नाही, संशय अंतर्य न धरणार काही, पुनर्पी येथे येणार नाही, पूर्व स्वरूपे द्या आम्हा. गर्भगळीत ती त्यांची स्थिती, बघुनी द्रवले दयामूर्ती, पूर्ववत स्वामी तया करीती, सांगती येथुनी जावे तुम्ही. पुढे चालता मागे बघती, पुनः पुन्हा कर जोडीती, सस्मित वदनय स्वामी बघती, स्थिती त्यांची अति लज्जित. पुढे काही काळ जाता, अद्भुत घडे नवल वार्ता, ऐन दुपारी बैसले असता, विशाल वृक्षातळ्य स्वामी. स्वामी मग निजानंदीय, हारण शावके अति आनंदी, होती क्रीडत ती स्वच्छंदी, स्वामी सनीत तेधवा. इतुक्या माझिय काय झाले, सुअ सुअ करीत बाण आले, पारध्यांचे नेम चुकले, बाण घुसले भूमींत. भयभीत ती पाडसे झाली, पळो लागली, धावता पळता व्याकुळली, आली सन्नीत स्वामींच्या. करुणासागर यतिवरांने, कुरंगबाळे देखिली नयने, अंतर्य द्रवले तत्स्थितीने, पाडसांसी गोंजारिती. भीता कशासी बाळांनो, मी असता बघू कोण, हराव्या तुमचे प्राण पुढे येतो ते तरी. गर्जत आले तोंड शिकारी, उर्मटपणे बोलती भारी, सोड रे ती शावके सारी, आम्ही तया नेणार. यती दुर्लक्षिती त्यांसी, गोंजारिती पाडसांसी, क्रोधोन्मत्त शिकाऱ्यांसी, भान उरले तत्क्षणीय. नेमधरोनी स्वामींवरी, वदती आता मरणवरी, तीर सोडिला यतींद्रावरी, परंतु घडले अघटित की.
स्वामी शावके गोंजारीती त्यांसी कशाची नसे क्षिती उपेक्षेने त्यांस बघती आणि हांसती यतिवर्य हांसू झोंबले शिकाऱ्यासी वदती तुअ किय पिशाच्च अससी दावतो मी प्रताप तुझसी म्हणूनी क्रोधे गरजेतो बाण लाविला धनुष्यासी आकर्ण ओढिले रज्जूसी यती टाकीती कटाक्षासी क्रोधपूर्ण की तयावरी नवल अत्यद्भुत घडले काष्ठपुतळे व्याध बनले जिवंत किय अस्ति मेले ऐशी तयांची स्थिती होय दोन घटिका अति निश्चल ठेविल्यावरी यती दयाळ गहिवरले ते अति कोमल मुक्त करीती तयांसी व्याध भानावरी आले यती सामर्थ्य प्रत्यया आले आक्रंदता पदी लोळले वांचवा म्हणती आम्हासी दैत्यवत पीडा तुम्हा दिधली योग्यता आपुली ना जाणली शरण आलो तुझ माऊली करी आमुचा उदधार व्याध नेत्रींचा अश्रुपूर देखुनी कळवळले यतीवर तयाचे मस्तकी ठेविती कर केला उपदेश स्वामींनी न छळावे दुर्बळांसी साह्य व्हावे नित्य त्यांसी व्हावे तेणे प्रिय प्रभूसी व्रत पाळावे आजन्म शपथ आपुल्या चरणांची सेवा करू दुर्बळांची खोड मोडू दुर्जनांची व्रत हे पाळू आजन्म होता तयांचा मती पालट श्रींस झाला हर्ष उत्कट आशीर्वाद देती चोखट वाल आता तुम्ही सुखी कृपा करिता संतजन क्षणांत पालटती ते अवगुण सर्वावरी हे दयाधन कृपा करावी श्रीस्वामी यास्तव जावे श्रींस शरण अपराध आपुले मान्य करून दया करीती दयाघन हेची अंतर्य जाणावे इति श्रीस्वामी गुरुकथामृत अध्याय त्यांतला पूर्ण होत रामचंद्र गोविंद हे लिहित स्वामी कृपे सर्वथा श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय।